तुम्हाला जमीन किती आहे? 15 एकर. 15 एकर जमीन असताना सुद्धा तुम्ही शेळ्याचा व्यवसाय निवडला हो. तर कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपण सुद्धा मजेत मित्रांनो. तर आपण आज एक भर उन्हात आपण शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे मित्रांनो. तर शेतीपेक्षा शेळी व्यवसाय बरा हा त्यांचा उद्देश आहे मित्रांनो. आता इथपर्यंत आला तर लाईक कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. तरच आपल्याला असे प्रत्येक नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे मित्रांनो. तर हा आहे बिट्टल जातीचा बोकड. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर आपण आलो आज एक शेतकऱ्याकडे मित्रांनो. दादासाहेब उत्तमराव तळसकर. बरं, तुम्ही शेळ्या किती दिवसापासून शेळ्या सांभाळताय? शेळ्या जवळपास 11-12 वर्ष झाली असते. 12 वर्षे. पहिल्यांदा किती शेळ्या होत्या तुमच्याकडं? पहिले एकच शेळी घेतली ती मी. एक. हा, आता किती शेळ्या आहेत तुमच्याकडं? आता 32. 32 हा, हे पहिलाच आहे आपलं. मला लहानपणापासून नाद होता शेळ्याचा. बरं, आता ह्यो नर आहे बिट्टलचा. क्रॉसमध्ये का ओरिजिनल बिट्टल आहे? वरनली ओरिजिनल बिट्टल मित्रांनो. किती महिन्याचा आहे हा? 3.5 वर्ष झाले. 3.5 वर्षाचा. तर कसं आहे, शेळी व्यवसाय समजा परवडतो का परवडतो. शेतीपेक्षा? शेतीला ऐकत असतो. बरं, याला चाराला किती घंटे सोडता तुम्ही असं? हे 11ला 10ला शेळी सुटली का हां, 5:30ला मी बांधतो. दिवसभर चारिता तुम्ही? हिरवळ इंडियाचं दिसतं. चराला भरपूर आहे तुम्हाला इकडं, सगळं गायर आणि डोंगर वगैरे सगळं. त्याच्यामुळं घरी गेल्यावर काही खुराक वगैरे चारता घ्यायला काही? मका आहे ना. मका आहे का? अजून काही पेंट वगैरे काही? तेल नाही चारीत, काढाला गहू आणि तेल. बरं. आणि ह्यांना नुसती मका चालतो. तर शेतकऱ्यासाठी काय सल्ला देता तुम्ही? शेळी पालन परवडत आहे का? शेळी व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे का? वळायलाच पाहिजे 100%. शेतीमालाला भाव नाही, शेती अशी महागाई झालेली सध्या, शेतीत काय उरत आहे? काय नाही उरत. 15 एकर शेती असून सुद्धा तुम्ही जवळपास 25-30 शेळ्या समजा सांभाळतात तुम्ही. मग आपलं हे चाललं शेतीच्या जीवात. ओके, धन्यवाद. शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सल्ला देता समजा शेळी पालनाकडे वळायचं. शेतकऱ्यांनी? शेळी पालन परवडत आहे समजा? लय परवडत. बरं, आता किती शेळ्याला एक नर पाहिजे समजा सरासरी असं? एक नर असला तरी 30 शेळ्या 32 शेळ्याला बसतो. 30-32 शेळ्यात एक नर असला तरी बी पास होते. आता माझ्याकडे 7 वर्षापासून आहे ना, एकच नर होतं, 2 सुद्धाच नाही. ते असं एकड हिटवर येतात ना. हां हां. तर बघा मित्रांनो, ओरिजिनल बिट्टलचा बोकड आहे यांच्याकडं.